ती त्याच्या माग लागली. कोणाच्या? कावळीच्या. हा, कावळा माग पाहतो पुढे पळायला. पण ती काडी त्याचा पिच्छा सोडीच ना. काडी कशाची होती? दरबारची. दर्भाची. ध्यानात राहा, पुढे काय येणार ती. कावळा पळतोय पळतोय पळतोय, सुटका पळत सुटला, पण काडी त्याचा पिच्छा सोडी. महादेवाला शरण गेला. महादेवाला म्हणे माझ्याकडून काही असं अघटित घटना घडली म्हणून प्रभू रामचंद्रानं मला काडी बाण रूपानं मारली. म्हणजे रामाचा बाण आला असं त्याला वाटलं. काय वाटलं ते? त्याला कशावर दिसू काडी वाईन थोडी, त्याला काय दिसू लागला? बाण. आणि प्रभू काडी हाणतील का? मग त्याच्या लक्षात आलं काय हाणला? बाणच आणला. बाण दिसू लागला ना त्याला. शंकरानं त्याला सांगितलं बाबा ते प्रभू रामाचा बाण आहे, त्या बाणाला मी काय करू शकत नाही. तू काय कर, तू त्यांना शरण जाय. तू रामाला शरण गेल्याशिवाय त्या बाणाला